विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। बातमी आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत यांना सक्षम बनवण्यासाठी तसेच ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी सरपंच परिषद ही एकमेव संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे। संघटनात्मक बांधणीसाठी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांनी नुकताच सातारा जिल्हा दौरा केला। यावेळी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे राज्याचे कोषाध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख समाधान पोकळे, सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत सनस हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। या दौऱ्यात अनेक ग्रामपंचायतींना भेटी दिल्या तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची संवाद साधला। यावेळी ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात शासनाच्या विरुद्ध सरपंच परिषद तीव्र आंदोलन करेल असेही यावेळी श्री जाधव यांनी सांगितले। तसेच सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान वाढवला जाईल। मागील अनेक दिवसांपासून सरपंच परिषद ही एकमेव संस्था राज्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच परिषदेमध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन यावेळी जाधव यांनी केले। ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर चांगले काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना त्रास देण्याची भूमिका किंवा खोट्या केसेस करण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे। सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे असुरक्षित आहेत। त्यांच्यासाठी पंचायत राज सुरक्षा कायदा आणावा यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांनी सांगितले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।